आता काही बोलत का नाहीयेत असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला। तर ठाकरेंच्या या प्रश्नाला उत्तर देताना एकनाथ शिंदेंनीही जोरदार टीका केली आहे। न्याय हक्कासाठी मुंबईत यावं लागलेलं आहे। याचं कारण आतापर्यंत या सरकारने म्हणजे अगदी फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यावेळेला सांगितलं होतं की जर त्यांचं सरकार आलं किंवा असतं तर काही दिवसात त्यांनी यांना न्याय दिला असता। दुसरे एक आहेत, त्यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती। तर आत्तापर्यंत ह्या लोकांना वापरून फेकून देण्यात आलं आणि वेळोवेळी असं म्हणतो ना आपण की त्यांच्या कोपराला गुळ लावण्यात आला। महायुतीने दिलेलं आरक्षण ते मुख्यमंत्री असताना टिकवू शकले का दुर्लक्ष केलं? मग मराठा समाजाबद्दल किती तुम्हाला कळवळा आहे, किती तुमची भूमिका दुटप्पी आहे? मराठा समाजाचं आंदोलन लाखांचं झालं त्यावेळेस कोणी टीका केली होती सामनामधून, कोणी टिंगल केली होती? आणि म्हणून त्यांना तर बोलायचा नैतिक अधिकारच नाही आहे, त्यांनी तर ते आरक्षण टिकवलं नाही। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर टीकेची झोड उठवली आहे। जरांगेंचं आंदोलन हे फडणवीस सरकार उलथवण्याचा प्रयत्न असल्याचाही दावा हाकेंनी केला। तर यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदारही सामील आहेत असाही आरोप लक्ष्मण हाकेंनी केला। मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय इथून हलायचं सुद्धा नाही। पण मराठ्यांची मान खाली होईल असं एकही पाऊल मराठ्याच्या पोराने उचलायचं नाही। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तेव्हा ते कायम सांगतायत की 10% आम्ही एससीबीसीचं मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे। मग एससीबीसीचं 10% आरक्षण दिलेलं असताना जरांगे पाटलाच्या काडेपिटीला ओबीसी मधूनच आरक्षण का पाहिजे? ही बेकायदा मागणी आहे, ओबीसीचं आरक्षण संपवणारी मागणी आहे। ऑलरेडी 58-59 लाख बोगस कुणबींच्या नोंदीद्वारे महाराष्ट्रातलं ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे। आमची सरकारला एकच विनंती आहे, मराठा आणि कुणबी एकेची अंमलबजावणी करा। हैदराबादचं गॅजेटियर लागू करून त्याची अंमलबजावणी करा। सातारा संस्थांचं गॅजेटियर सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे। ज्या केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या, या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी होऊन मी मुंबई सोडणार नाही ही मराठ्यांना शब्द देतो। आताही मला सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागं हटायला तयार नाही हा शब्द आहे माझा तुम्हाला। जरांगे हुकुमशाह आहेत का? हिटलर आहेत का जरांगे? तसं बनू पाहतायत का? ते न्यायालयाला मानायला तयार नाहीत, ते मुख्यमंत्री किंवा शासन प्रशासनाला मानायला तयार नाहीत। तर लक्ष्मण हाकेंनी केलेल्या आरोपांवर अजित पवारांनी उत्तर देण्यास टाळलंय। हाकेंच्या आरोपांना काही किंमत देत नाही असा पलटवार अजित पवारांनी केला। जरांगेंनी मुंबईकडे निघतानाच स्क्रिप्ट फोडली, हा राजकीय अजेंडा असल्याची। हा राजकीय अजेंडा कसा? तर ते म्हणाले की मी हे सरकार उलथवून लावणार आहे। देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलथवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल, पण आता मी जबाबदारीने सांगतो की सरकार उलथवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत, तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत। एक मिनिट, तुम्ही आज त्याच्या आरोपाला मी किंमत देत नाही, ते विनाशकालीपर्यंत होती। ते आताच नाही, त्यांनी मागे पण काय काय आरोप केलेले आहेत। आपण कुणाच्या आरोपाला महत्व द्यावं यालाही काही मर्यादा आहे। तर जरांगेंचं मागणं आम्ही सरकारकडे मांडू अशी माहिती भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिलेली आहे। बघूया। लवकरात